माझा वर्ग आहे। आणि ह्या लोकांना जेवढं छळ कपट यांनी केलेलं आहे, त्या इंग्रजांच्या अवलादांनी जेवढं छळ कपट केलेलं आहे ते छळ कपट आम्ही खपून घेणार नाहीत। या विचाराने त्यांनी हा भारत देशाला स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न केला आणि ते भारत देशाला स्वातंत्र्य सुद्धा मिळवून दिलं। साहेब, तसेच आदरणीय ग्रामसेवक साहेब आणि शाळेचे गुरुजन वर्ग जाधव सर, वाघमारे सर आणि आगळे सर, तसेच ज्येष्ठ नागरिक आणि माझ्या समोर बसलेले मित्रांनो, आज 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला हे तर आपल्याला सर्वांना माहितच आहे। 15 ऑगस्ट या 1947 15 ऑगस्ट या रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला। परंतु हा भारत देश आपला कशासाठी स्वातंत्र्य झाला आणि आपला भारत देशावर कशासाठी कोणीतरी दुसऱ्या देशाहून येऊन आपल्या देशात राज्य केले याची मी थोडक्यात माहिती सांगणार। वेळ तर भरपूर झालाय, पण एक थोडक्यात मी 2 शब्द सांगतो, थोडे शांतपणाने ऐकून घ्यावे। इंग्रजांनी आपल्या भारतात जहाज असतो पाण्याचा, त्याच्या मार्गाने आपल्या भारत देशामध्ये घुसले। त्यांनी भारत देशाची कमजोरी बघितली, भारत देशाची नाडी बघितली, भारत देशाची नस बघितली। कारण हा भारत देश आपल्या प्रांतात वाटलेला गेलेला होता, आपली एकी नव्हती, भारत देशातली लोक एक नव्हते। त्यांनी हे बघितलं, त्याच्यानंतर त्यांना समजलं की आपण आपल्या देशाची उन्नती कशी करू शकतात, आपल्या देशाची प्रगती आपण कशी करू शकतात, आपल्या देशाला आपण कसे पुढे नेऊ शकतात। तर आपण भारतात जाऊन त्यांच्यावरती राज्य करून आपण जे आपले उद्योगधंदे वाढून आपल्या देशाची आपण प्रगती करू शकतात। आणि इथे येऊन ते धंदे करू लागले, उद्योगधंदे केल्यानंतर त्यांनी आपल्या देशाची उन्नती वाढवण्याचा प्रयत्न केला। परंतु त्यांची जी मनशा होती, त्यांचे जे विचार होते, त्यांच्या विचाराला आपल्या महान थोर पुरुषांनी, महान थोर नेत्यांनी आपल्या भारताच्या नकाशाला बदलून टाकला आणि त्यांचे जे विचार होते त्यांच्या विचाराला नष्ट करून टाकले। आपल्या भारताला ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले असे थोर पुरुष भगतसिंह, राजगुरू, सुखदेव, टिपू सुलतान आणि मौलाना अबुल कलाम आझाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी असे अनेक थोर पुरुष अजून आहेत। त्यांनी आपल्या भारत देशामध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं, कारण त्यांनी विचार केला की हा भारत देश हा सगळ्यांचा नाही। त्यांनी असा विचार केला, हा भारत देश माझा आहे, ही जबाबदारी माझी आहे, हे भारत देशाला मी स्वातंत्र्य मिळवून देऊ शकतो। आणि हे भारत देशातले नागरिक माझ्या घरातले नागरिक आहेत, इथली आई माझी आई आहे, इथली बहीण माझी बहीण आहे, इथला एक गुरुजन वर्ग माझा वर्ग आहे। आणि ह्या लोकांना जेवढं छळ कपट यांनी केलेलं आहे, त्या इंग्रजांच्या अवलादांनी जेवढं छळ कपट केलेलं आहे ते छळ कपट आम्ही खपून घेणार नाहीत। या विचाराने त्यांनी हा भारत देशाला स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न केला आणि ते भारत देशाला स्वातंत्र्य सुद्धा मिळवून दिलं। परंतु आजच्या काळामध्ये आता आपण आपला विचार करतो, आपल्या जातीमध्ये आपण वाटलेले गेलो, हे त्या जातीचा त्या जातीचा, याच्यासाठी आपण आज भारत देश महासत्ता होण्याच्या पाठीमागं महासत्ता का होत नाहीये याचा एक उद्देश आहे की प्रत्येक जण आपला स्वार्थ बघतो, प्रत्येक जण आपल्या स्वार्थाने जगतो की मी ह्याच्या पाठीवर पाय देऊन मी कसा पुढे जाईल, हे आपला उद्देश बघतात। त्याच्यासाठी आज आपला भारत देश महासत्ता होत नाहीये। त्याच्या पलीकडे राजकारण बघितलं तर ते गलिच्छच आहे, परंतु नागरिकांनी नागरिक जे आहेत ते समजदार आहेत, ते हुशार आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हुशार करून गेलेले, त्यांच्या कमिटी होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, सगळ्या जाती धर्माचे त्या कमिटीमध्ये होते आणि त्या संविधान त्यांनी तयार केलं। ते संविधान तयार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज आपल्याला प्रत्येकाला नागरिकाला एक जगण्याचा अधिकार त्यांनी सांगितला। आपण कसे जगावे आणि आपले मूलभूत अधिकार काय आहेत, प्रत्येक मूलभूत अधिकार आपल्या नागरिकांना त्यांनी आपल्याला संविधानाच्या मार्गाने आपल्यापर्यंत पोहोचवला।
नाहीतर संविधान जर नसतं, हुकुमशाही जर असती, तर आज कुठं ना कुठं त्या इंग्रजाच्या अवलादीसारखं आपल्याला बी त्या कुणाच्या ना कुणाच्या दबावाखाली राहायला असतात आपण. तर अशी परिस्थिती होती. त्याच्यातलं मी एक लास्ट पॉइंट सांगतो. भगतसिंग यांचा, सुखदेव, राजगुरू या तिघांचा मी तुम्हाला एक महत्वाचा पॉइंट सांगतो. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव. भगतसिंगाकडे एक जेलर आला इंग्रजाचा जेलर आला आणि इंग्रजाच्या जेलरनं म्हटलं की भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, तुमचा शेवटची इच्छा सांगा, कारण तुम्हाला आता फासावर लटकवलं जाणार आहे. तुम्हाला फासावर आता लटकवलं जाणार आहे, तुमची शेवटची इच्छा सांगा. मग त्यांनी सांगितलं की मला व्यायाम करायचा सामान आणून द्या, मला व्यायाम करायचं सामान आणून द्या. त्यांनी सांगितले, अरे तू जेलरनं सांगितलं, त्या इंग्रजानं सांगितलं त्याला, तर तुझी शेवट आहे, तुला फासावर चढवणार आहे, तू व्यायामचं सामान घेऊन तू काय करणार. त्यांनी सांगितलं, जसं की आमच्या देवाला जसे की आम्ही फुलं अर्पण करतात, प्रत्येक जाती धर्माच्या देवाला आपण जे टवटवीत फुलं अर्पण करतात, तसे आम्ही व्यायाम करून टवटवीतपणाने या देशासाठी आपण आमचं जीवन अर्पण केलेलं आहे. म्हणून या देशासाठी आम्ही अर्पण करून टवटवीत प्रमाणे आम्ही आमच्या डोळ्यामध्ये भीती नाही, आमच्या चेहऱ्यामध्ये भीती नाही, अशा प्रमाणे आम्ही एक मर्दे मुजाहिद, त्याला हिंदीमध्ये म्हणतात, अशा प्रमाणे आम्ही ह्या देशासाठी समर्पित होणार आहे. म्हणून असे आपले महान थोर पुरुष झालेले आहेत. म्हणून आज आपण इथं सुखाने जगतात, सुखाने राहतात. प्रत्येक माणूस आपापल्या पद्धतीने इथं जगतो. अशा पद्धतीमुळे आपल्याला पूर्णपणे एक आझादी मिळालेली आहे. चळवळ त्यांनी त्यावेळेस उभी केली होती. त्यांनी विचार केला नाही की आपण ह्याच्यामध्ये जिंकणार नाही किंवा आपण ह्याच्यामध्ये सत्ता स्थापन करणार नाहीत आपली, असा त्यांनी विचार सुद्धा केला नाही. त्यांनी लढत गेले. ते कहतात, लढने वाले की जीत होती है, जो लढता है उसकी हर वक्त एक ना एक दिन जीत होती है. त्याप्रमाणे त्यांनी तसा उद्देश त्यांनी घेऊन एक पुढे चळवळ उभी केली आणि त्या चळवळीनंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं.